नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमधला तिढा अद्यापही कायम आहे। मुंबईला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हेमंत गोडसे हे नाशिकमध्ये परतलेले आहेत, तर छगन भुजबळ हे मुंबईमध्ये आहे। त्यामुळे नाशिकच्या मतदारसंघाबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हेमंत गोडसे आपल्यासोबत आहेत। काल मुख्यमंत्र्यांची भेट झाली, काय आश्वासन मिळालंय? नाशिकचा निकाल कधीपर्यंत लागतोय? मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं का महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 जागेवरती चर्चा सुरू आहे, त्यामध्ये नाशिक देखील आहे। परंतु नाशिक ही पारंपरिक जागा ही शिवसेनेची आहे। आपण 2014ला देखील 1,87,000 जिंकलेलो आहे ती जागा। शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून जवळ 2,93,000 मताधिक्य 2019ला देखील होतं आणि म्हणून ही जागा पारंपरिकरित्या शिवसेनेची असल्या कारणानं आपण देखील या जागेसाठी आग्रही आहोत आणि आपण हा मुद्दा महायुतीच्या सर्वच पक्षश्रेष्ठींसमोर त्या ठिकाणी मांडणार आहोत। पण अडलं का बरं? म्हणजे तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, निर्णय होत नाहीये। मला असं वाटतं महायुतीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी जागा वाटप त्या ठिकाणी होतंय आणि सर्वांना विश्वासात घेऊन आणि ज्या प्रकारे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 400 पार हा आकडा त्यांनी जे आव्हान सर्वच राज्यांना केलंय, तर मला असं वाटतं की आणि आपल्या महाराष्ट्र राज्याने देखील त्याला प्रतिसाद दिला की आम्ही 45हून अधिक खासदार त्या ठिकाणी देऊ आणि म्हणून त्यांच्यासाठी एक खासदार अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासाठी इलेक्टिव्ह मेरिट हे बघितलं जाणार आहे आणि त्या दृष्टीने सर्व महायुतीला प्रत्येक जागा वाटप देखील योग्य व्हायला पाहिजे आणि उमेदवार निवडून देखील यायला पाहिजे। अशा प्रकारचे चर्चा होऊन निश्चित ही जागा शिवसेनेला सुटेल। पण भुजबळांकडनं सांगितलं तर त्यांची चर्चा वर केंद्रामध्ये झालेली आहे आणि त्यांचं तिकीट फिक्स आहे। केंद्रामधलेच पंतप्रधान आपले मोदी साहेबांनी सांगितले ना 400 पार आणि राज्यामध्ये 45हून अधिक आणि सगळ्यांना माहिती आहे का एक खासदार आपल्याला निवडून आणायचा आहे आणि त्यासाठी सर्वे म्हणजे जे काही लोकमत आहे, आज जर आपण पाहिलं तर ब्राह्मण समाज यांनी देखील आपल्याला हेमंत गोडसेंना उमेदवारी द्यावं जाहीर केलेलं आहे। त्यानंतर अनेक असे ओबीसी मधले अनेक घटक त्यांना माहिती आहे का हेमंत गोडसे यांनी कधीही कुठला पक्षपात केला नाही, कुठला जातीवाद कधी केला नाही आणि म्हणून सर्व धर्म समभाव हे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या प्रकारे सर्व समाजाच्या घटकांना एकत्र घेऊन जाण्याचा संदेश ह्या संपूर्ण समाजाला आणि राज्याला आणि देशाला या ठिकाणी दिला, मला असं वाटतं का त्यामुळं आपण देखील त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन सर्वांना सोबत आत्तापर्यंत काम केलंय आणि म्हणून सर्वच ओबीसीतील देखील अनेक घटक अनेक त्या ठिकाणी जाती धर्माचा सर्वच जण या ठिकाणी पाठिंबा देतात। भुजबळ सक्षम असं तुम्हाला म्हणायचं आहे का यातनं? तुम्ही म्हणता की प्रत्येक खासदार प्रत्येक सीट महत्त्वाचं नाही, ते असं म्हणण्यापेक्षा निश्चितच ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा अनुभव देखील दांडगा आहेत। परंतु आज आपण नाशिकचा जर विचार केला तर या अगोदरची जी परिस्थिती होती, कारण या लोक आजकाल निवडणुका हातात घेतात, तर आपण जे काही इलेक्टिव्ह मेरिट असं जर म्हटलं तर फक्त आमदारांची संख्या मोजून होत नाही, तर मतदार मतदान करत असतो आणि मतदारांची संख्या जर एक लोकसभेला जर 6 आमदार असले तर मतदारांची संख्या देखील 20 असते। अतिशय महत्त्वाचा असतो आणि तो घेत असताना आपण केलेलं त्या संदर्भातला आपण सातत्यानं इझी ॲक्सेसेबल त्या ठिकाणी जनतेसाठी ठेवला, अनेक विकास कामं केली। माझ्याकडं रिक्षावालापासून तर इंडस्ट्रीवाला आणि त्यानंतर सर्वच सेक्टरमधले लोक निश्चित आपल्यासोबत आहेत आणि म्हणून मला खात्री आहे का शिवसेनेला देखील संघटनात्मक बांधणी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी केलेली संघटनेने गाव तिथे शाखा, वार्ड तिथे शाखा, शासनाच्या ज्या काही योजना आहे, वयश्री योजनेचे 70,000 फॉर्म नाशिक लोकसभेमध्ये भरले गेलेले, अनेक बचत गटाचे देखील रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून हजारोंच्या संख्येने आणि म्हणून अतिशय अनुकूल वातावरण शिवसेनेला या ठिकाणी। तुम्ही ज्यावेळेस पक्षांतर केलं म्हणजे शिंदे साहेबांबरोबर गेलात, त्यावेळेस तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं का? त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं खासदारकी संदर्भात आणि आजची परिस्थिती बघून तुम्हाला मनामध्ये काय चालू आहे तुमच्या? मला असं वाटतं का महायुती आज त्यावेळेस युती होती, आता महायुती झाली। अजितदादा आल्या कारणानं जी काही राज्यातील आज जे काही संख्याबळ असेल त्यानुसार सर्वच वरिष्ठ नेते त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी निर्णय घेतात। परंतु आम्हाला खात्री आहे का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेब असं आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही।
उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार अशी तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा आहे, तसे संकेत पण मिळत आहे. नाही, मला असं वाटतं का आम्हाला विश्वास आहे का निश्चित या ठिकाणी ही जागा शिवसेनेलाच सुटेल. उभाटा गटाचे जिल्हा प्रमुखांनी काल पुन्हा एकदा आरोप केला की आपण त्यांच्या संपर्कात आहात, उभाटाच्या तुमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना भेटलेत. आता उभाटाचे जिल्हा प्रमुख हे म्हणजे राज्यात कोण पक्ष संपवतोय आणि जिल्ह्यात कोण संपवतोय हे संपूर्ण शिवसैनिकांना त्या ठिकाणी ठाऊक आहे आणि म्हणून सातत्यानं त्यांना माहिती आहे, ते अंदाज ज्या ठिकाणचा वर्तवला जातोय त्यांना असं वाटतं का उमेदवार हे होतील आणि म्हणून आपल्याला सगळं सोयीचं राजकारण आपलं होईल. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो का अशा वावड्या पसरवणं बंद करा. मला असं वाटतं का निश्चित कुठेतरी आपल्या उमेदवारीला डॅमेज करावं आणि यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो का हेमंत गोडसेच शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी करणार आहे. हे आहेत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले, मात्र त्यांनी पुन्हा एकदा असा दावा केला आहे, विश्वास व्यक्त केला आहे की शिवसेनेकडेच नाशिकची जागा राहणार आणि हेमंत गोडसे हेच उमेदवार राहणार. 2 दिवसात स्पष्ट होणार आहे नेमकं नाशिकची जागा कोण लढवणार. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.